मित्रों सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती। फक्त एवढंच वाक्य तुम्ही ऐकून चला आणि त्याचा अंमल करत चला। ठीक आहे, कुठल्याही गोष्टीला न भेटा ती गोष्ट फेस करणे म्हणजे आपला विजय असतो, ही गोष्ट विसरू नका। आता सध्या महाराष्ट्र पोलीसमध्ये फॉर्म भरणं चालू आहे। त्यामध्ये एसीबीसी कास्टसाठी सध्या मोठा मुद्दा असा आहे की यांचे डॉक्युमेंट्स निघत नाहीत, पण त्याचे ऑर्डर आलेले आहेत। लवकर लवकर तो पण साईट चालू होईल, डॉक्युमेंट निघणं सुरू होईल आणि शेवटला फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा वाढू शकते। वयवाढीचा अजून निर्णय आला नाही, वयवाढीविषयी सकारात्मक निर्णय हा शेवट टप्प्यामध्ये येऊ शकतो, त्यामुळे सर्वांनी तयारीला लागा। आता आतापर्यंत पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्याकडे जे काही माहिती आलेली आहे बघा, ज्या लोकांनी आपल्याला आवेदन पाठवलेले आहेत, फॉर्म भरलेले, त्यानुसार किती फॉर्म आतापर्यंत पडलेले आहेत काही जिल्ह्यामध्ये। त्यामध्ये कारागृह, एसआरपी आणि जिल्हा पोलीस आणि चालक, यामध्ये काही जिल्ह्यामध्ये फॉर्म किती पडलेले आहेत। आता मी हे फॉर्म बघा मित्रांनो, सगळं तुमचे आवेदन नंबर बघितले आणि असं वाटायला लागलं की आतापर्यंत पाठीमागे आपण व्हिडिओ केला त्यावेळेस 7 ते 8% फॉर्म पडले होते, पण आजचा यानुसार आपल्याला बघता येईल की फॉर्म संख्या आहे फक्त 10 ते 11% फॉर्म पडलेले आहेत। 1 लाख ते 1,80,000 पर्यंत फॉर्म पडलेले आहे सध्या। आता बघूया आपण काय जिल्ह्याचे फॉर्म आपण आणलेले आहेत, संख्या आहे बघून घ्या। मुंबई शिपीला 35,200 फॉर्म हे कालपर्यंत पडले होते। आपण ज्यावेळेस काढले ना तोपर्यंत, नंतर वाढू शकतात 1-5 असे। ठीक आहे, मुंबई चालक 4,200, मुंबई कारागृह 5,600, नागपूर कारागृह 1,510, पुणे कारागृह 4,250, नागपूर शहर 2,050, नागपूर नाही संभाजीनगर 3,250, सिंधुदुर्ग 600, बीड 360 प्लस, परभणी 890 प्लस, पिंपरी 700 प्लस, अमरावती 1,500 प्लस, रायगड 2,200 प्लस, एसआरपीएफ नंबर 2 2,200 प्लस, एसआरपीएफ जालना 1,712 प्लस, एसआरपीएफ हिंगोली 1,755 प्लस, एसआरपीएफ अमरावती 1,710 प्लस, एसआरपीएफ 8 मुंबई 2,500 प्लस। ह्या एवढ्या जागा, एवढे फॉर्म आतापर्यंत ह्या जिल्ह्यामध्ये ह्या घटकाला आलेले आहेत, एवढी आपल्याला माहिती मिळालेली आहे। बाकीचे अजून कुठं किती फॉर्म पडलेले आहेत, तुम्हाला जर याविषयी माहिती हवी असेल तर एक काम करायचं, ज्या मुलांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी जे आपले आवेदन आहे ते आवेदन तुम्ही आपल्या टेलिग्रामला किंवा आपल्या व्हॉट्सअपवर तुम्ही टाकून द्या, कारण आपल्याच मुलांना त्याचा फायदा होईल। आता हे तर जागा बघितलेले आहेत, त्यानुसार आपली जी आकडेवारी आहे ती आकडेवारी काहीच पडली नाही, आकडेवारी ही खूप कमी पडलेली आहे। आतापर्यंत फॉर्म हे खूप कमी पडत आहेत। कारणे काय आहेत, 1-2 कारण महत्वाची आहेत। एक कारण म्हणजे वयाची। आता ज्या मुलांचं ह्या महिन्यामध्ये वय संपत आहे त्या मुलांचा सुद्धा फॉर्म ऍक्सेप्ट होत नाही। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा कुठला आहे, मराठा कास्टचा, त्यामुळे सुद्धा फॉर्म हे कमी येत आहेत। आणि अशा वेळेस तुम्हाला तुमची तयारी हे चालू ठेवणार। बघा आता फॉर्म सध्या कमी आहेत आणि बघा शेवटला जर फॉर्मचा जास्त लोड आला तर त्यावेळेस फॉर्मला थोडासा जे साईड आहे ती साईड थोडीशी फुल चालेल, परिणामी साईड हॅक सुद्धा होऊ शकते, हँग होऊ शकते, जास्त लोड येऊ शकतो, शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे चांगला जिल्हा चॉईस करा। जिल्हा चॉईस कसा करायचा आपण त्याविषयी पाठीमागे व्हिडिओ पोस्ट केला जाऊन तुम्ही व्हिडिओ बघून घ्या वेळेस आणि जिल्हा चॉईस करा आणि फॉर्म भरत चला, कारण ऐन वेळेला सर्व्हर जाम व्हायचं आणि तुमचे फॉर्म भरायचे राहून जातील। भलेही फॉर्मला तारीख वाढवून मिळणारच आहे 100%, कारण मराठा आरक्षणाची जी कास्ट आहे एसीबीसी त्याचा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळं वाढून मिळेल, पण चांगला जिल्हा चॉईस करून फॉर्म भरणं, चांगला जिल्हा निवडणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे चांगला जिल्हा निवडा आणि फॉर्म टाकत चला। आता ज्या नवीन पोरांना प्रश्न पडला असेल की अभ्यासाचं नियोजन कसं लावायचं आहे, सध्या अभ्यास काही झाला नाही, शून्य अभ्यास असेल तर आपण एक काल व्हिडिओ पोस्ट केला मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमची जर तयारी 0 पण असेल, तुम्ही 0पासून तुम्ही भरतीपर्यंत 95 प्लस मार्क कशी घेऊ शकाल लिखीसाठी, तो त्यावर मी सांगितलं जाऊन व्हिडिओ बघून घ्या कालचा। आणि कारण काय, पेपर संच तुम्ही वाचत असता ते पूर्णपणे चुकीचं आहे। पेपर संच वाचायचा कधी असतो, आपण तुम्हाला मी काल सांगितलं व्हिडिओ बघून घ्या वेळेस, तसं तुम्ही अप्लाय करा। ठीक आहे, आणि जेवढ्या जागा आलेल्या आहेत अजून यावरूनही जास्त जागा येतील आणि शेवटला
17 ते 18 लाखापर्यंत फॉर्म हे जाऊ शकतात, कारण यावर्षी जेल पोलीस आणि बँड्समॅनचे हे 2 घटक पद नवीन असल्यामुळं अजून फॉर्मची संख्या परत वाढू शकते. शक्यता नाकारता येत नाही. वयाचा निर्णय काय येईल हा आपला शेवटी शेवटी कळणार मित्रांनो. वय कसं वाढेल, वय वाढवून देईल किंवा नाही. आतापर्यंत एक गोष्ट मान्य आहे की बाबा कोरोनामध्ये वय संपलं, आणि आतापर्यंत आपण असं ऐकलेलं आहे की मंत्री लोक म्हणतात की तुम्हाला वय वाढवून दिलं तर मागच्या वेळेस. पण मागच्या वेळेस जेलची भरती निघाली नव्हती. जेलची भरती ही आता निघालेली आहे, बँड्समनची भरती ही आता निघालेली आहे. ज्या मुलांना जेलला फॉर्म भरायचा आहे, ज्यांना बँड्सला भरायचा आहे, त्यांचं तरी किमान वय तुम्ही वाढवून द्यायला पाहिजे. आणि ही भरती 22ची आणि 23ची असल्यामुळं ज्या मुलांचं वय 22-23 मध्ये संपलंय त्या मुलांना पण एक चान्स द्यायला पाहिजे. यावर शासनाने विचार नक्कीच करावा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, कारण ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब करा. जो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. त्यावरती आपण प्रत्येक माहिती असेल, करंट अफेअर असेल, आपण त्यावर टाकत असतो.